राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे। ही जागा आपल्या पदरात कशी पडेल यासाठी इच्छुकांकडून सध्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत। सध्या अनेक इच्छुकांनी खासदार पार्थ पवार आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना न भेटता शिष्टमंडळाच्या माध्यमातून गळ घालण्याचा प्रयत्न केला, तर काही जणांकडून अजित पवारांनी जाहीर सभेच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनांचा व्हिडिओ समोर आणला जात आहे, तर काहींनी तर थेट सोशल मीडियात पत्र लिहून उमेदवारीची मागणी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू दिसतेय। इच्छुकांकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। नक्कीच एका जागेसाठी अनेक उमेदवार जे आहेत ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुक आहेत। त्यामध्ये महत्त्वाची नावं म्हणजे दिशांत सिद्दीकी, उमेश पाटील, संजय दौंड, सुरेखा ठाकरे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, राजेंद्र जैन आणि अनिकेत तटकरे अशी नावं चर्चेत असताना पडद्यामागे जे पक्षातले महत्त्वाच्या पदांवरती जे सध्या पदाधिकारी राज्यभरामध्ये काम करतायत त्यांनी देखील या जागेवरती आमची वर्णी लागावी यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहेत। मागच्या विधान परिषदेमध्ये जेव्हा पक्षाकडून उमेदवारी दिली गेली तेव्हा मुस्लिम आणि मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले होते, त्यामुळे यावेळी दलितांना कुठेतरी या जागेवरती संधी मिळावी अशी मागणी जी आहे ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। म्हणजे MFD फॅक्टर जे आहे ते पक्षांतर्गत राबवलं पाहिजे अशी मागणी सध्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे करत आहे। सोबतच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे न जाता शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपली शक्ती आणि आपली ताकद पक्षांतर्गत दाखवण्यासाठी सध्या काही पदाधिकारी जे आहेत ते काम करतायत आणि प्रयत्न करतायत। रुपाली ठोंबरे यांचं सुद्धा एक नाव चर्चेत आहे। सुरुवातीपासूनच म्हणजे मागच्या वेळेस देखील त्यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केलेली होती की माझी विधान परिषदेवरती वर्णी लावा। याही वेळी त्यांनी आता लॉबिंग करायला सुरुवात केलेली आहे। सोबतच जे महत्त्वाचे पदाधिकारी दररोज पक्षाच्या कामकाजामध्ये सहभागी असतात। सोबतच बंजारा समाजाकडून देखील सध्या रविकांत सीमा, तर अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत, त्याच्यामुळे नेमकी कोणालाही संधी मिळते याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।